प्रचंड असं ऊन पडलेलं असतं आणि त्यात गरमीसोबत हीट वेव्हला सुद्धा सामोरे जावे लागते. भारतातील हायेस्ट रेकॉर्ड टेम्परेचर दिल्लीमधील मुंगेशपूर येथे 29 मे 2024 रोजी 52.9 डिग्री सेल्सिअस इतके होते. त्याआधी राजस्थानमधील फाल्गुनी येथे 51 डिग्री सेल्सिअस इतके होते. याला खूप घटक कारणीभूत असतात, जसे की ग्लोबल वॉर्मिंग, डिफॉरेस्टेशन, अर्बनायझेशन, एअर पॉल्युशन आणि एअरच्या क्वालिटीमध्ये होणारा फरक. कॉन्क्रीटचे रोड्स आणि बिल्डिंग्स याच्यामुळे टेम्परेचर मध्ये फार वाढ होते. याला जर आपण गावातल्या घरांसोबत कम्पेअर करू तर 5 ते 7% तापमानात वाढ अशा ठिकाणी दिसून येतो जिथे कॉन्क्रीटने बनलेले रस्ते आणि बिल्डिंगचे प्रमाण जास्त असते. तर याला पर्याय काय? यासाठी आपण निलगिरी, आंबा, पिंपळ, महोगनी अशी झाडे लावू शकतो. ही झाडे ऑक्सिजन आणि थंड हवाच नाही देत, तर त्यासोबत ते कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांचे इन्व्हायरमेंट मध्ये असणारे प्रमाण सुद्धा कमी करतात. त्याचसोबत आपण प्रोजेक्ट इंट्रोड्यूस करू शकतो, जसे की ग्रीन आर्किटेक्चर, अर्बन ग्रीन स्पेसेस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ज्याच्यामुळे दरवर्षी वाढणारे हे तापमान आणि हीट वेव्ह यांचे प्रमाण आपण कंट्रोल करू शकतो.